श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 10 मध्ये शून्यत्व निरसन नाम नावाच्या समासामध्ये जो बोध केला आहे तो आम्ही आज श्रवण करणार आहोत। श्री समर्थांनी या समासाची रचनाच अशी केली आहे की समाजामध्ये असलेले नानाविध प्रकारचे लोक, त्यांच्या नाना प्रकारच्या शंका, त्यांची नाना प्रकारची मते, यामुळे आपण सर्व नेमकं आपण त्यातलं काय घ्यायला पाहिजे, कशाला आपण ईश्वर मानलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आम्ही मानव देहामध्ये केल्या पाहिजे, हे समर्थ शेवटी सांगतात। म्हणून मतामतांचा झाला गलबला, कोणी पुसेना कोणाला, असं आमच्या दादांचं भजन होतं। मतामतांचा गलबला झालेला आहे, प्रत्येकाने आपलं मत, मी म्हणतो ते खरं, अशा प्रकारची भूमिका अनेक लोक घेतात आणि त्यामुळे आपले मत दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात। मुळामध्ये आमची मतं ही इतरांना त्रासदायक ठरू नये, आम्ही स्वतः संतांच्या वचनांचं पालन करावं, म्हणून हे सगळे काही मतं आहेत, त्या मतांचा जो गलबला झालेला आहे तो गलबला काय गलबला आहे ते समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे। त्याचा विचार आम्ही आज करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। जनाचे अनुभव पुसता, कलहो उठला अवचिता। हा गथा गाथा गो कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा श्रीराम। कथा कल्लोळ, या कथेंचा कल्लोळ कसा निर्माण झाला ते आज आपण फक्त ऐकायचं आहे, यातून घ्यायचं नाही आहे। कसे लोकांचे मतं असतात आणि त्या मताला ते कसे आग्रहपूर्वक समाजामध्ये मांडत असतात, त्याचा विचार श्री समर्थ येथे करतात। एक म्हणती हा संसार, करिता पाविजे पैल पार। आपला नवे की जोजार, जीवदेवाचे श्रीराम। समर्थ असे बसले आहेत सिंहासनावर आणि समर्थांच्या समोर, त्या व्यासपीठाच्या समोर सगळे त्यांचे शिष्य बसलेले आहेत। प्रत्येक जण आपलं मत समर्थांना अध्यक्षस्थानी ठेवून ते सांगत आहेत आणि या सगळ्या मतांचं श्रवण समर्थ करतात आहे। एका जणांचं असं मत आहे, एक भक्त उभा राहिला, तो म्हणाला
एक म्हणती हा संसार, करिता पाविजे पैल पार. एकाचं असं मत आहे की आम्ही जन्माला आलो, संसारात पडलोय, मग पडलोच आहे ना संसारात, मग हा संसार चांगला करणं हे आमचं काम आहे. हा आपला जो जोजार आहे, जोजार याचा अर्थ खटपट, ही सर्वी खटपट करावीच लागते. जीव मात्र देवाचा आहे. दुसरा उभा राहिला. महाराज, माझं असं मत आहे, एक म्हणती खे न घडे, लोभ येऊनी अंगी पडे, पोटस्था कारणे घडे, सेवा कुटुंबाची श्रीराम. एक म्हणतोय त्यातला, याच्या म्हणण्याप्रमाणे संसार जर तुम्ही करत बसले तर संसार म्हणजे काय, तुम्ही पाऱ्यासारखा संसार करता का? जसा पाऱ्याला कशाचाही स्पर्श होत नाही, पाऱ्याला कशी पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पकडला जात नाही. अहो, तुम्ही तर संसारात पडले म्हणजे संसारामध्ये वाहत गेले आहात. तो संसार तुम्हाला लोभामध्ये अडकविल. या लोभामुळे आपला शेवटी नाश होईल. आम्ही पोटासाठी आम्ही सगळी कामं करत बसतो. पोटाच्यासाठी म्हणजे पोटस्था कारणे घडे, सेवा कुटुंबाची. आमच्या कुटुंबामध्ये नानाविध प्रकारचे लोक आहेत. त्या लोकांची पोट भरण्यासाठी आम्हाला कामं करावी लागतात. पण ठीक आहे, हा एक विचार लक्षात घ्या की घरामध्ये 4 माणसं आहेत. ती 4 माणसं ही जर परमेश्वराचे अंश असतील तर आम्ही त्यांना त्यांचं पोट भरणे याचा अर्थ आम्ही परमेश्वराचीच सेवा करणे आहे. दुसरा उभा राहिला. तो म्हणाला, एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे, सद्गती कारणे श्रीराम. एकाने दानाचं महत्व सांगितलं वर की महाराज ठीक आहे, तुम्ही संसार करताना तो प्रारब्ध योगाने होतो. प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची जोडे धन. धन मान हे सगळं प्रारब्धा अधीन. संसार हा प्रारब्धाने आम्हाला मिळालेला आहे. मग नुसता संसारात येऊन आम्ही सुख भोगू नये, तर आम्ही संसारात आल्यानंतर दान केलं पाहिजे. दानासारखं दुसरं पुण्य नाही. म्हणून संसारात पडले तर रोज आम्ही काहीतरी दान केलं पाहिजे. किती प्रकारची दाने सांगितलेली आहेत हे आम्ही दासबोधात पाहिली आहे. कुठल्याही प्रकारचं दान करा, परंतु दान आमच्या हातून घडावं. कारण दान हा दानासारखं दुसरं पुण्यकर्म नाही. दातृत्वम प्रिय वक्तृत्वम, धीरत्वम उचितज्ञता, सौभाग्येन हि लभ्यन्ते चत्वार सहजा गुण. 4 प्रकारचे सहज गुण आहेत. त्यातला पहिला गुण दातृत्व आहे. देण्याचा गुण असल्यानंतर सुद्धा न देणे आणि नसल्यानंतर सुद्धा दान करणे. म्हणून जन्मावं लागते. आम्हाला द्यायचं असेल तर कोणाकडे पाहून आम्ही देत नाही. देणारा मनुष्य कोणाचाही विचार करत नाही. तो अंतरीचा भाव असतो की माझ्याकडे आहे आणि समोरच्याला मी देणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून तो त्याला देतो. त्याला दान असं म्हटलंय. पण ते दान देताना सुद्धा गुप्तदान दिलं पाहिजे. दे दान गुप्त उपकार करी न बोले. दान करा. कुटुंबात आले, धन दान करा, अन्नदान करा, पैसा दान करा, गोदान करा, भूदान करा. दानाचे कितीतरी प्रकार आहे. सुवर्णदान करा. या दानाने आम्हाला पुण्य प्राप्त होईल. म्हणून सद्गती कारणे याचा अर्थ आम्हाला चांगली गती मिळण्यासाठी आणि
मोक्ष प्राप्तीसाठी आम्ही दान करावं. दुसरा म्हणाला, हे सगळं ठीक आहे हो, 3 माणसांची 3 मतं झाले. चौथा पुन्हा उभा राहिला. नाही महाराज, एक म्हणती संसार खोटा. त्यातला एक म्हणतोय, ह्या संसार तुम्ही घेऊन बसले. संसारात आले म्हणजे काम करावंच लागेल, संसारात पडले म्हणजे पोट भरावंच लागेल, संसारात आले कुटुंबाची सेवा करावं लागेल, संसारात आले म्हणून आम्हाला दान करावंच लागेल. मुळामध्ये हा संसारच मुळात खोटा आहे. चौथा म्हणाला, एक म्हणती संसार खोटा, वैराग्ये द्यावा देशवटा, येणे स्वर्गलोकीच्या वाटा, मोकळ्या होती श्रीराम. स्वर्गलोकीच्या वाटा जर आम्हाला मोकळ्या करून घ्यायच्या असतील, स्वर्गाचा मार्ग जर आम्हाला प्रशस्त करून घ्यायचा असेल, सोपा करून घ्यायचा असेल, सुकर करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी संसार हा खोटा आहे हे पक्क लक्षात ठेवून वैराग्य धारण केलं पाहिजे. दयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न करावे, उठून वाटीसी लागावे दिगंधराप्रधी. पाचवा म्हणतोय, एक म्हणती कोठे जावे, व्यर्थ कासया हिंडावे, आपुले आश्रमी असावे, आश्रम धर्म करूनी श्रीराम. पाचवा म्हणतोय की ठीक आहे हो, उठून जायचं, उठून वाटेसी लागावे, त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या आश्रमात राहिलं पाहिजे, आमचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे, आश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे. आता आश्रम किती आहे? 4 प्रकारचे आश्रम आहेत. त्यातला पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. गृहस्थाश्रमी माणसाने उठून पळून जाण्यात काय अर्थ आहे? अन्न लागते पोटाला, अन्न लागते वस्त्राला, अन्न लागते लग्नाला, द्रव्य लागते घराला, द्रव्य लागते लग्नाला, द्रव्य लागते प्रपंचाला. कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन जावे. समर्थ म्हणतात इथे पाचवा म्हणतो आहे की आश्रम धर्म करून राहा. व्यर्थ हिंडण्यात काही अर्थ नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही. समर्थांचं एक वचन हाताशी घेतलं आणि सांगितलं. एक म्हणती सहावा म्हणतोय, काहीचा धर्म कशाला म्हणता आहोत मी? अवघा होत असे अधर्म, ये संसारी नाना कर्म, करणे लागे श्रीराम. ज्यांना तुम्ही धर्म म्हणतात ते धर्म आहे का? हो, त्या धर्माच्या माध्यमातून आमच्याकडनं अधर्म घडतो. मग त्यापेक्षा आम्ही आमचं कर्म चांगलं करावं. ये संसारी नाना कर्म करणे लागे, म्हणून आम्ही आमचं कर्म उत्तम करा. म्हणजे इथे कर्मयोग सांगितला आहे. एक म्हणती बहुता परी, वासना असावी बरी, येण्याची तरी जे संसारी, अनायासे श्रीराम. सहजतेने आम्हाला आमच्या संसारातून तरून जायचं असेल तर एकच काम करा. कोण म्हणाला? सातवा म्हणाला. तो म्हणाला एक काम करा, वासना चांगली पाहिजे, इच्छा चांगली पाहिजे. इच्छा जर चांगली असेल तर आम्ही ये संसारी तरून गेलो असं समजावं. आठवा म्हणतो, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण नुसतं वासना चांगलं असून काय फायदा? भाव शुद्ध पाहिजे. एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव, येर हे अवघेची वाव, गाथा गोवी श्रीराम. गाथा गोवी म्हणजे गोंधळ. परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर तुमचा भाव शुद्ध पाहिजे. भावे ही विद्यते देवो, तस्मात भावोही कारणम. भावामुळे आम्हाला प्राप्त होईल. न काष्टे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये, भावोही विद्यते देवो, तस्मात भावोही कारणम. म्हणून भाव चांगला पाहिजे. भावेची पाविजे देव,
आम्हाला जर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर भाव शुद्ध ठेवा. कोण म्हणाला? नववा म्हणाला. आता पुढचा उभारून म्हणाला, एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माय बापे पूजित जावी, एका भावे श्रीराम. या जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक लोक मोठे आहेत, त्यांना वडील असा शब्द आहे. वडील म्हणजे आपले पिता नाही. वडील याचा अर्थ वयाने मोठे. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी. सगळे आमच्यापेक्षा मोठे लोक आहेत, त्यांना परमेश्वर समजून आम्ही त्यांची पूजा केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल तर तो म्हणतो आहे की माये बापे पूजित जावी, एका भावे. आम्ही आईवडिलांची पूजा केली पाहिजे. परमेश्वराची सेवा करणे म्हणजे आईवडिलांची सेवा करणे आहे. मोठ्यांना मान द्या, त्यांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, तुमचं जीवन धन्य झालं असं समजा. परंतु तो 10वा म्हणतोय, एक म्हणती देव ब्राह्मण, त्याचे करावे पूजन, माय बाप नारायण, विश्वजनाचा श्रीराम. तुम्ही आईवडील काय करता? आईवडील या जन्माचे, पण पुन्हा जन्म झाला तर आईवडील बदलतील की नाही हो? मग हे आईवडील महत्वाचे की मागच्या जन्मीचे महत्वाचे? मी मेल्यानंतर पुन्हा दुसरा जन्म घेईल तेव्हा पुन्हा नवीन आईवडील होतील. नेमकी सेवा कोणाची करायची? पुढचा 11वा म्हणतोय, एक म्हणती देव ब्राह्मण, म्हणून यासाठी देव ब्राह्मणांची पूजा करा. ब्राह्मण याचा अर्थ ज्ञानी. देव ब्राह्मण त्याचे करावे पूजन, माय बाप नारायण, विश्वजनाचा श्रीराम. सगळ्या विश्वाचे मायबाप हे देव ब्राह्मण आहेत आणि म्हणून आम्ही यांची पूजा करावी. म्हणतं काय घेऊन बसले तुम्ही? एक म्हणती शास्त्र पाहावे. देव ब्राह्मणाला आम्ही महत्त्व देतो आहे, पण त्यांना शास्त्र कळते, मग त्यांना मानण्यापेक्षा शास्त्रालाच का नाही मानायचं? सरळ शास्त्रापर्यंत जायचं. म्हणजे औषध हे कंपाऊंडरकडनं घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण डॉक्टरकडनं का घेत नाही? सरळ आम्ही शास्त्राला माना. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे, तेने प्रमाणे जावे, परलोकासी श्रीराम. त्याप्रमाणे तेने प्रमाणे जावे परलोकासी. आम्ही शास्त्राचं वचन पाळावं. शास्त्रोक्त याचा अर्थ शास्त्राने सांगितलं तसं. आणि सांगितलेला जो देव आहे तो देव शास्त्राने जो सांगितला त्याप्रमाणे आम्ही पाहावं. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही शास्त्र काय घेऊन बसले? शास्त्र कोणाला कळलं का? शास्त्र किती कठीण आहे माहित आहे का? सामान्य माणसाला कशाचं शास्त्र कळणार? म्हणून शास्त्र पाहण्यापेक्षा एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पुरेविना, या कारणे साधू जना शरण जावे श्रीराम. 12वा म्हणाला शास्त्र पाहण्यापेक्षा साधूंची वचनं पहा. शास्त्र समजत नाही, ती भाषा गोलमेल आहे, आपल्या डोक्यावरून जाते. कुठलंही वाक्य टाकलं शास्त्रातलं तर बाउन्सर्स होतो, डोक्यावर निघून जाते ते सगळं. म्हणून शास्त्र पाहण्यापेक्षा आम्ही शास्त्र सांगणारे आमचे संत आहेत त्या संतांना शरण जावं. आमची माऊली म्हणते शास्त्र किती कठीण आहे, तर त्या वाघाच्या नाकातील केस आणायचा आणि नागाच्या डोक्यावरच्या मणी आणायचा, तो ओवायचा आणि गळ्यात घालणे हे जितकं कठीण आहे तेवढं कठीण शास्त्र समजणे आहे. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रम तस्य करोति किम, लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. ज्याला स्वतःची निज बुद्धीच नाही त्याला शास्त्राचा काय उपयोग होणार? त्याच्यापेक्षा सरळ काम करा, सोप्या मार्गाने जा. सुकर मार्ग तो आहे की तुम्ही संतांना शरण जा.
आता 14वा म्हणतो की तुम्ही सगळं म्हणता ठीक आहे हो, पण अजून माझं एक म्हणणं ऐकून घ्या. एक म्हणती सांडा गोठी वायाची करीती आचुटी सर्वास कारण पोटी भूतदया करा असावी श्रीराम. अरे सगळं करता ठीक आहे, पण परमेश्वर तुम्हाला या जळीस्थळी काष्टी पाण्याशी दिसत नाही, प्राणी मात्रांमध्ये दिसत नाही. या प्राणी मात्रांवर दया करणे हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे आणि यानेच परमेश्वर आम्हाला प्राप्ती होणार आहे. म्हणून याच्यातच परमेश्वर माना. ते म्हणतात सगळं ठीक आहे हो, पण आता माझे म्हणणं ऐकून घ्या. 15वा म्हणाला एक म्हणती एकची बर्वे आपुल्या आचारा असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे श्रीराम. आम्ही उत्तम आचार करावा आणि अंतकाळी परमेश्वराचं नाम मुखात येईल असं काम करावं. एवढं जर केलं तरी तुमचा जीव उद्धरून गेला असं समजावं. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे म्हणजे परमेश्वराचं नाम घ्यावं. 16वा म्हणतो ठीक आहे तुमचं म्हणणं, पण आता माझंही महत्वाचं मत आहे ते ऐका. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल नाही तरी भुली पडेल अंतकाळी श्रीराम. अंतकाळी परमेश्वराचं मुखामध्ये नाव घ्या, पण अंतकाळी ते नाव मुखात येईल का हो, सांगता येत नाही. त्या पोपटाला आम्ही किती मिठू मिठू म्हणायला सांगितलं, त्या पोपटाला किती राम राम म्हणायला लावलं, त्या पोपटाला किती वेळ तुम्ही गायला लावलं, तरी सुद्धा जेव्हा त्याच्यावर मांजर झडप घेते त्या क्षणी तो त्याला शिकवलेले सगळे शब्द विसरून जातो, त्याचा रामराम म्हणणं विसरून जातो आणि आपण त्याच्या ज्या मूळ आवाजामध्ये तो केकाटत असतो. त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा मरत असताना देह ठेवत असताना त्याला होणाऱ्या यातना, त्या यातनेने तो तळमत असतो. परमेश्वराचं नाव त्याच्या मुखात येईल तरी कसं. म्हणून तो म्हणतो परमेश्वराचं नाव मुखात येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, त्याच्यावर विसंबून राहू नका. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल नाही तरी भुली पडेल अंतकाळी श्रीराम. 17वा उभा राहिला आणि महाराज सगळ्यांचं ऐकून घेतलं. आता जरा माझंही ऐकून घ्या. एक म्हणती जित असावे तवची सार्थक करावे एक म्हणती फिरावे तीर्थाटन श्रीराम. ते म्हणतात आम्ही जिवंत असलो तर सर्व काही कार्य करा, जिवंत राहा. एक म्हणती जित असावे तरीची सार्थक करावे. आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक करावं आणि त्यासाठी आम्ही तीर्थाटन केलं पाहिजे. जर तुम्ही तीर्थाटन केलं नाही तर तुमचं आयुष्य वाया जाईल. आता हे सगळं चालू असताना पुढचा म्हणतो की तो जिवंत आहे म्हणून तुझं सार्थक होईल. परंतु अजून पुढे ऐक. एक म्हणती हे आटाटी पाणी पाषाणाची बेटी सुबुकळ्या मारिता हिमपुटी कासावी सोये श्रीराम. खरंच आहे ना. ते म्हणतात आहे तीर्थे आटना करून काय करणार. यात्रेला जात असताना आम्ही काय करणार आहे, तिथे पाणी आणि पाषाण जेथे तेथे. आमचे गाडगे महाराज म्हणतात की तीर्थामध्ये तुम्ही जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला पाणी आणि पाषाण दिसेल, दुसरं आहे काय. आणि त्या तीर्थ म्हणून आम्ही जर त्याच्यात जर आंघोळ केली, बुचकळी मारली, या समर्थाने इथे बुचकळ्या मारल्या असं म्हटलं तर बुचकळी मारल्यावर आपला जीव घाबरून जातो. थंड पाणी डोक्यावर येते, अंगामध्ये कापरं भरते, जीव कासावीस होतो. काय तिथे परमेश्वर आहे का तिथे. त्यापेक्षा पुढचा उपाय सांगण्यासाठी 18वा उभा राहिला. तो म्हणाला एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी दर्शन मात्रे होई भोळी महापातकांची श्रीराम.
म्हणून तुम्ही नुसती अशी बडबड करत बसण्यापेक्षा वाचाळी करणे, याचा अर्थ बडबड करत बसणे. त्यांच्या दर्शनाला जर तुम्ही गेले तर तुमच्या प्रकारचं, सगळ्या प्रकारचं तुमचं पातक दूर होईल आणि तुम्ही पुण्याचा तुमच्या जवळचा संचय वाढेल. म्हणून तीर्थाटनाचा महिमा हा अगाध आहे. महापातकांची होळी यामुळे होईल. दर्शन मात्रे होय होळी महापातकांची. एक म्हणती तीर्थस्वभावे, कारण मन आवरावे. एक म्हणती कीर्तन करावे, सावकाश श्रीराम. एक म्हणतोय की अहो ते ठीक आहे, तुम्ही तीर्थयात्रेला जाता खरी, पण करता काय हो तीर्थयात्रेला जाऊन? त्या तीर्थयात्रेमध्ये हौसे नवसे आणि गवशी जातात. देव दर्शन करायला कोणी जात नाही. तिथे असलेल्या सगळ्या काही ज्या विषयाच्या गोष्टी आहेत त्या सेवन तुम्ही करतात. फक्त देवाचं नाव घेऊन तीर्थयात्रा म्हणजे मौज आणि मजेसाठी करतात, मन आवरण्यासाठी काही करतात का? तीर्थयात्रेला हात हलवत जाणारे लोक येताना इतक्या वस्तू घेऊन येतात आणि त्या सगळ्या प्रपंचाच्या घेऊन येतात. चुकून कधी एखादी माळ आणली, एखादी पोथी आणली तर ती वर्षभराला त्याला हातही लावत नाही. मग खऱ्या अर्थाने देवदर्शन घडलं का? देवदर्शन घडवायचं असेल तर तुमचं मन वळलं पाहिजे. म्हणून ज्याचं मन वळलं त्याला देवदर्शनाची गरज नाही. असा विसावा म्हणतोय. एक म्हणती तीर्थस्वभावे, कारण मन आवरावे. त्याचं काय कारण आहे? मन आवरलं गेलं पाहिजे. एक म्हणती कीर्तन करावे, सावकाश श्रीराम. नुसतं तुम्ही मन आवरणे असं करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा तुम्ही भक्ती, कीर्तन भक्ती करा. कारण कीर्तन भक्तीचा फायदा खूप आहे. कारण तुझे दादा सांगायचे कीर्तन भक्तीचा फायदा काय, की कीर्तन भक्तीमुळे आम्हाला भगवंताचं आमचं नाव निघेल, लोक तुम्हाला मानायला लागतील आणि पोटासाठी अन्नही चांगलं मिळेल. म्हणून कीर्तन लोक करतात. असं कीर्तन करू नये. भगवंतासाठी जे कीर्तन होईल ते खरं कीर्तन आहे. खाने को मिष्टान्न मिले म्हणजे हर कोई लागत पाव. जो कोणी येतो तो तुमच्या पाया पडतो आणि मरे तो परलोक सिधार. आणि आपण गेलो तर परलोकाला प्राप्त होईल. कीर्तनाचा महिमा आहे. कीर्तन करा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे संत नामदेव महाराज म्हणतात आहे. ते ज्ञान प्राप्तीसाठी कीर्तन आहे, भगवत प्राप्तीसाठी कीर्तन आहे. नुसतं कीर्तन करून फायदा नाही. ज्याच्यातून आम्हाला ज्ञान मिळेल, ज्याच्यातून आम्हाला भगवंताची भक्ती वाढेल, ते खरं कीर्तन आहे. एक म्हणती योग बरवा. त्या कीर्तनापेक्षा किती आता सोपस्कार करावं लागतात कीर्तनासाठी. तबला वादक पाहिजे, पेटी वादक पाहिजे, ते चांगले पाहिजे, व्यासपीठाची रचना उत्तम पाहिजे, लाऊडस्पीकरशिवाय कीर्तन होत नाही, स्पीकर चांगले पाहिजे. नुसते स्पीकर वापरून चालणार नाही, त्याच्यासमोर मॉनिटर लागेल. नुसतं मॉनिटर असून चालणार नाही, त्याच्यासाठी मिक्सर आहे का, सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहून हे सगळं असतानाही कीर्तनकार कीर्तन करतील का सांगता येत नाही. कीर्तनकार म्हणतात लोक किती असतात सांगा. ते म्हणते लोकही आमच्याकडे भरपूर असतात. म्हणतात पाकिट किती मिळते हे सांगा. कीर्तन करत असताना आम्हाला भगवंत पाहिजे, यासाठी जो उभा राहतो ते कीर्तन भगवंतापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे अनेक लोकांनी आपले विविध प्रकारची मतं समर्थांसमोर मांडली. समर्थ शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेतात आहे. परंतु अजूनही समर्थांच्या समोर बसलेले लोक आहेत, त्यांनाही आपले मतं सांगायची आहे. ती मतं कोणती आहे?
की आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम.